Yeah.
मृत्यूचा, बरोबर. एक दिवस हा जन्माचा महत्वाचा आहे, दुसरा दिवस आपण जन्माला आलो म्हणजे एक दिवशी जाणार आहे, हे नक्की आहे. मग तुम्ही सांगा, आजकाल आपण फॅशन निघाली म्हणजे जसं काळानुसार बदलावं लागतं. आमच्या काळात वाढदिवस माहीत नव्हते, आमच्या आई म्हणजे आई वडील करतच नव्हते. आता इकडं पद्धत निघाली, आपण मुलांचे वाढदिवस साजरे करतो. जो जन्मदिवस असतो तो आपण वाढदिवस म्हणून साजरा करत असतो. आणि आपल्या मरणाचा म्हणजे आपल्या पाठीमागं आपली मुलं मुली नातेवाईक आपले एक विधी करत असतात, त्याला वर्ष श्राद्ध किंवा
तुम्ही सांगा, आपल्या जर या कृष्णानगर परिसराचा, मेत्रे वस्ती, तामाणे वस्ती, मोरे वस्ती या परिसराचा विचार करायला गेलं तर एवढीच लोक आहेत का? किती लोकसंख्या असेल आपली? कितीतरी लोकसंख्या आहे. पण या धर्म मंडपात, या मंदिरात येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. कुणीही मंदिरात येऊ शकत नाही. या मंदिरात येण्यासाठी भाग्य असावं लागतं. आणि सांगू का, या मंदिरात यायला जर कुणी अडवत असेल का, हे मी माझ्या पदार्थ सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका झाली. जर कुणी मंदिरात यायला एखाद्याला बंदी घालत असेल ना, त्याला नरकाची प्राप्ती आहे. हे मी सांगत नाही, हे तुकोबाराय सांगताय. विठाला म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात येण्यासाठी आपल्याकडे पुण्य असावं लागतं. या भजन कीर्तनात येऊन बसण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. म्हणजे नाथबाबा काय सांगतात की अनंत जन्मीचं पुण्य आपल्या पदरात असावं लागतं. तेव्हा आपण या धर्ममंडपात
पावशर तूप मागितलं म्हणजे काय मागितलं? तुकोबरायच्या सद्गुरूंनी त्यांना तूप मागितलं म्हणजे काय मागितलं? जर बघा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आपल्या ह्या अंतःकरणाचे 4 भाग केले जातात: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग केले जातात. म्हणजे एका किलोचे 4 भाग म्हणजे पावशर आणि त्यातला एक भाग हे भगवंताला चित्त मागितलं. विठाला विठाला जसं संसारातलं सार हे तूप आहे तसं परमार्थातलं सार हे चित्त आहे. बघा साधी गोष्ट आपल्या संसारातलं जीवन बघा. संसारात काय लागतं आपल्याला? शितोळेबाई काय लागतं संसारात? महत्वाचं पैसा, वित्त लागतं. शरीर चालायचं असेल तर काय लागतं? पित्त असावं लागतं. आणि या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर काय लागतं? चित्त लागतं. विठाला विठाला तसा तुकोबरायांच्या सद्गुरूंनी त्यांना चित्तरूपी तूप मागितलं. तर तुम्ही सांगा, तुम्ही मला चित्त घेऊन काय करणार? आता आपण सगळे इथं कीर्तनात बसलोय. कुणाचं चित्त कुठं असेल? कुणाचं चित्त कुठं असेल? चित्त नाही नामी बार्शीकडून पंढरपूरला माघवारी असतील. मग आम्ही त्या वारीत जात असतो. आमचे शेजारचे काका आहेत. त्यांना किती जरी म्हणलं का काका चला दिंडीला, काका चला दिंडीला, पण संसार सुटत नाही कारण ते कधी गेलेले नव्हते. आम्ही बळजबरी त्यांना म्हणलं की चलाच काका, 8 दिवसाची वारी आहे. काय होते 8 दिवस गेलं तरी? बरं म्हणले चला जाऊ. कारण कसं आहे माहिती का, जवळ हे सगळं सिद्ध आहे का तोपर्यंत आपण परमार्थ केला पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आता गोरे काका, आपण ब्रह्मगिरीला जातो. अजून 5-6 वर्षांनी तुम्ही ब्रह्मगिरी चालणार का? आता आपण जे चालू शकतो ते 5 किंवा 10 वर्षांनी तुम्ही चालू शकताय का ते? कारण ते 12 तास चालायचे, 12 कोसाची प्रदक्षिणा आहे. त्याच्यामुळे ना हे परमार्थ आहे ना, जोवर आपलं शरीर साथ देत आहे ना आपल्याला तोपर्यंत परमार्थ करायचा. आता आम्ही केदारनाथला गेलो होतो. गोडगेताई बरोबर आहे ना? केदारनाथला गेलो आम्ही, चालत घोड्यावर गेलो. पैसे होते, तिकीट काढलेलं होतं, सगळं होतं तुमचं त्या हेलिपॅडचं. पण ते जमलं का तुम्हाला त्या हेलिपॅडने जायला? तुम्हाला सुद्धा घोड्याने यावं लागलं का नाही? म्हणजे पैसा किती, मला गोडगेताईंना काय सांगायचं, म्हणजे सगळ्यांना सांगायचंय पैसा कितीही असू द्या, पण आपलं शरीर जोपर्यंत चाललंय सीधा
असते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की सून आल्यावर घरात गुंतून राहतं असं म्हणणं आहे. तसं त्यांचंही म्हणणं मी पण त्यांच्यातलीच आहे. माझं तरी काय वेगळं होणार आहे. पण अजून 2-3 वर्ष मी काय लग्न करत नाही. पोराचं पाहिजे तेवढा परमार्थ करून घेते. कारण काय सांगता येते कुठला दिवस कसा येईल. परमार्थासाठी आपण उद्याचा दिवस नाही काढायचा. आज आत्ता आणि ताबडतोब लगेच परमार्थाला सुरुवात करायची. विठाला 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 आमच्या शेजारच्या काकांना आहे ना मी म्हटलं चला दिंडीला. बरं म्हणले. येत नव्हते पण सगळ्यांनी आग्रह केला चला चला चला. मग ते काका आले दिंडीला आमच्या सोबत. पहिला मुक्काम आमच्या तिथं विदुरे गाव आहे तिथं केला. दुसरा माडा आहे. असं 2-3 मुक्काम झाले. ते काका म्हणायचे ताई मला फोन दे ग. फोन दिला. पोरांना फोन करायचे. पण आपल्याला म्हटलं आता घरातलं कधी घर सोडलं नाही आणि आता घर सोडले म्हणजे त्यांचं थोडं काय विचारत असेल काय असं. 2-3 दिवस असंच झालं. 4थ्या दिवशी आम्ही ना काय बोलते ऐकलं. हे मुलांना सांगत होते. म्हणजे हे कुठं आले होते पंढरपूरच्या वारीला आणि मुलांना काय विचारत होते घेवडा तोडला का, ते टमाटे तोडले का, ते म्हशीने दूध दिलं का, ते बरोबर विकलं का, टमाट्याचे पैसे किती आले तुम्ही सांगा. हा गेलाय कुठं वारीला आणि काय करतोय घरचं विचारतोय. आणि एक आजी अशा होत्या आमच्या कदम आजी सारख्या वय झालेलं होतं पण त्यांनी अशा 22-24 म्हणजे 20-22 वारी केलेली होती आणि त्यांना आता शरीर थकलेलं होतं. त्यांना चालवत नव्हतं पण वारीला जायची लई इच्छा होती. त्या घरातच बसून त्यांच्या मुलांनी सांगितलं की आता शरीर थकलंय तू एकाच ठिकाणी बस आम्ही कुणीतरी वारी करू. पण ते आमच्या आजीला ना त्याच त्या दिंडीचा. आज आता दिंडी इथून बार्शीतून निघाली. भगवंत मंदिरातून आमची दिंडी निघते. भगवंत मंदिरातून दिंडी निघाली. आज त्याचा मुक्काम विदुऱ्यात आहे. उद्याचा मुक्काम इथं आहे. आता ही नाश्त्याला हे तिथं भजन चालू असेल. आता तिथं कीर्तन चालू असेल. जरी आमची आजी ती घरी होती का तिला ध्यास त्या वारीचा होता. आता तुम्ही सांगा ते दिंडीत गेलेले काका त्यांना श्रेष्ठ मानावं का त्या आजीला श्रेष्ठ मानावं. हा आजीला ना बरोबर आहे ना. मग जरी ती काका देहानी तिकडे पंढरपूरला गेले होते पण चित्त मात्र संसारावर होतं. आणि ती आजी देहानं घरी होती पण तिचं चित्त त्या पांडुरंगाकडे होतं. विठाला 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 तुकाराम महाराज म्हणतात की हे चित्त परमार्थात महत्वाचं आहे. आणि तुकोबारायांनी काय केलं हे जे त्यांचं चित्त आहे का ते ज्यांना ते सद्गुरूचं नाव दिलं होतं. सद्गुरूचं जे नामावर त्यांनी विश्वास ठेवला होता ना सद्गुरूच्या चरणावर त्यांनी ते चित्त ठेवलं आणि त्यांना मग काय प्रचिती आली हे अभंगाच्या पहिल्या
म्हणजे तुकोबरायांनी त्यांच्या सद्गुरूच्या चरणावर भाव वाहिला, चित्त वाहिलं आणि त्यांना काय वाटलं? सद्गुरूची प्राप्ती झाली त्यांना. मग त्यांना असं वाटलं की माझं परमात्मिक भाग्य आहे ना ते उजळलं, संसारिक नाही. कारण संसारात किती केलं तरी हेच आहे, पण तुकोबरायांना असं वाटलं की माझं परमात्मिक भाग्य उजळलं. बघा आपण या अभंगाकडे जर थोडं बारकाईनं बघितलं का, एका एका शब्दाचा विचार केला तर उजळणे, उजळणे. आता उजळणे म्हणजे काय हो? एखाद्या वस्तूला चकाकी येण्यासाठी जी आपण प्रक्रिया करतो का त्याला म्हणायचं उजळणं. बघा पहिले आमच्या आजी ते काय म्हणायचे, आपण काय म्हणतो भांडी घासायची, तर ते काय म्हणायचे? उजळायचे, भांडी उजळायचे, अशी आमची आजी म्हणायची. म्हणजे उजळणे म्हणजे एखाद्या वस्तूला चकाकी येईपर्यंतची प्रक्रिया केली जाते का त्याला उजळणे म्हणायचं. पुढचा शब्द काय? उजळणे, भाग्य. आता भाग्य आपलं तर मला वाटतं सगळ्यात जे पहिलं भाग्य आहे का आपल्यातून आम्हाला हा नरदेह भेटला. कारण नरदेह हा काय सहजासहजी भेटतो का हो? हा नरदेह किती दुर्लभ आहे हो? नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना आणि तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे हा नरदेह किती दुर्लभ आहे हो? बघा, सुकृत दुष्कृत समान समी, ते पाविजे कर्मभूमी, ते चिपडे स्वर्गगामी कानरकी. म्हणजे बघा आपल्याला जर पुण्य आपल्याकडून जास्त झालं तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती असते आणि जर आपल्याकडून पाप जास्त झालं तर नरकाची प्राप्ती असते. पण ज्यावेळेस हे पाप पुण्य समान होत असतं त्यावेळेस
एखाद्याचं 35-40 वय व्हावं आणि त्याचं लग्न जमलं तर आपण काय म्हणतो? त्याचं भाग्य आहे बाबा, त्याला बायको सुंदर भेटली. बरं एखाद्याला मुलं होत नसतील, 7-8 वर्षांनी मूल व्हावं, मग त्याला आपण म्हणतो भाग्य आहे, त्याला मुलगा झाला. किंवा दैवयोगाने एखाद्याच्या मुलाला सरकारी नोकरी लागावं, आपण म्हणतो लय भाग्यवान आहे बाबा. भाग्य तरी नावे धनपुत्र दारा. भाग्य तरी नावे धनपुत्र दारा. भाग्य तरी नावे धनपुत्र दारा. भाग्य तरी नावे धनपुत्र मेलेल्या माणसाला जाणत असते. एखादा व्यक्ती जर चिंता करत असेल का, त्याच गोष्टींची चिंता करत असेल का, तर ती व्यक्ती कशी झालेली असते. आपण म्हणतो कशाची काळजी लागली बाबा तुला, चिंता कशाची एवढी. पण तुकोबा काय म्हणतात, मला त्या संसाराची चिंता नव्हती, मला त्या भगवंताची, कधी माझा उद्धार होईल, कधी मला त्या भगवंताची प्राप्ती होईल ही मला चिंता होती. विठाला विठाला तुकोबाला कुठली चिंता होती, काय मी उद्धार पावेन, काय
विसोबा काका होते. बघा विसोबा काकांनी गावात सांगितलं होतं की कुणी मधुकरी द्यायची नाही, ही संन्यासाची पोर आहे आणि यांना कुणी सुद्धा मधुकरी द्यायची नाही. बघा आपण नाही देत, नका देऊ ना, ज्याला द्यायचे त्याला तरी देऊ द्या का, पण तसं नाही काही लोकांचं, तर देऊ नका असं सांगितलं. आणि एखाद्या माईला, एखाद्या ताईला दया आली आणि थोडंसं तिने अन्न दिलं, पण ते विसोबा काकाच्या नजरेतून येणं चुकलं नाही. ज्यावेळेस माऊली तिकडून येत होते तर ते विसोबा काकांनी बघितलं आणि म्हटले, ज्ञान्या, काय माऊली म्हणत असेल का ज्ञानोबारांना, ज्ञान्या इकडे ये, तुझ्या ह्याच्यात काय आहे हे दाखव, जोडीत काय ते दाखव. ज्यावेळेस माझ्या ज्ञानोबाराने ती जोडी पुढे केली का त्याच्यात पीठ होतं, पण माझ्या त्या माऊलीच्या पीठात ती जोडी फाडली आणि ते पीठ एका खाली मातीत सांडलं. फक्त सांडलंच का, त्यांना वाटलं ते उचलून घेतील, तर त्यांनी काय केलं, ते मातीत मिसळलं. म्हणजे एवढा त्रास दिला ते संतांना. तरी सुद्धा माझी माऊली ज्यावेळेस निवृत्ती नाथाला दान मागतात त्यावेळेस काय मागतात हो, तेव्हा असा आहे दानमध्ये काय मागते, तेव्हा की माझी लोक लई चांगली आहेत रे, फक्त थोडासा वाकडेपणा त्यांच्या मनामध्ये आहे, जे घरांची वेगकटी सांडो, थोडासा वाकडेपणा आहे भगवंता त्यांच्यात, तो निघून गेला का मग माझी ही माणसं लई चांगली आहेत, यांना संत म्हणायचं. कुणालाही संत म्हणायचं का हो, आपल्याला माणसात संत दिसला नाही, माझ्या गाडगे बाबांना गाढवात देव दिसला. तुम्ही सांगा, आपण माणसाला माणूस म्हणून वागत नाही. तुकोबारायांचा जर विचार करायला गेला, तुकोबारायांना तरी काय कमी त्रास झाला का हो. हा, ज्यावेळेस तुकोबाराय शेतात गेलेले होते आणि त्यांची एक म्हैस चालत होते आणि ते भगवंत सतत भगवंत नामात ते व्यस्त असायचे, मग्न असायचे आणि ते नामस्मरणात लीन होते आणि चुकून त्यांची म्हैस आहे ते मंबाजी बुवांच्या शेतात गेली. मंबाजी बुवांना पहिलेच तुकोबारायांचा काहीतरी राग होता, काहीतरी मनात द्वेष होता. कसं असतं, एखाद्याला जर थोडाफार जास्त यायला का द्वेष असतात, ते द्वेष होता त्यांचा, कारण तुकोबाराय दररोज त्या मंदिरामध्ये कीर्तन करत होते. काहीतरी द्वेष होता त्यांच्या मनात आणि मंबाजी बुवांना वाटलं की आता तुकोबाराय येणारच. ज्यावेळेस तुकोबारायांचं ते चिंतन संपलं आणि त्यांनी बघितलं तर आपली म्हैस आता मंबाजी बुवांच्या शेतात गेली, त्याच्या लक्षात आलं आणि ते आले आणि ते म्हैस घ्यायला लागले. पण माझ्या त्या तुकोबारायांना मंबाजी बुवांनी ना तिथं अशी काठी कुपाटीला लागलेली काठी होती, ती काट्याची काठी होती आणि ती काठी घेतली आणि मंबाजी बुवांना मार 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 मारलं. पण माझे तुकोबाराय ना जरा सुद्धा डबवले नाही, भगवंता कारण तुझ्या सत्तेने होत आहे, माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून मंबाजी बुवा, कारण माझी म्हैस जर त्यांच्या शेतात गेली नसती तर कशाला आज मारला असतं. हा त्यांनी इकडच्या बाजूने विचार केला, पॉझिटिव्ह बाजूने त्यांनी विचार केला की जरी माझी चूक झाली नसेल तर त्यांनी कशाला मारला असता, हा विचार माझ्या तुकोबारायांनी केला. बरं घरी गेले, जिजाबाई म्हणल्या, बघा तुम्ही त्या विठ्ठलाचं नाम घेण्यात एवढं मग्न असताय ना, पण कधी आला का तुमचा विठ्ठल सोडवायला. त्यांनी थोडं बोलल्या, तुकोबाराय शांत होते. संध्याकाळची वेळ झाली त्यांच्या कीर्तनाची आणि तुकोबाराय मंदिरामध्ये कीर्तनाला गेले. कीर्तनात अशी सगळी लोक बसलेली होती, पण मंबाजी बुवा दिसत नाही. तुकोबारायांनी इकडे तिकडे बघितलं, पण तुकोबारायांना काही मंबाजी बुवा दिसत नाही. तुकोबारायांनी कारदारांना सांगितलं, तुम्ही भजन म्हणा, मी आलोच 2 मिनिटात. आणि तुकोबारायांना मंबाजी बुवांच्या घरी गेले आणि मंबाजी बुवांना आवाज दिला, बराच या वयात आज कीर्तनाला नाही आले. मंबाजी बुवांना तर धक्काच बसला. ज्या व्यक्तीला मी दुपारी काठीने मारले ती व्यक्ती माझ्या घरात आणि कीर्तनाला चला म्हणते, धक्काच बसला. आश्चर्य, पटकन उठून बसले आणि बाहेर बघतात तर तुकोबाराय त्यांच्या दारात आहेत. त्यांना असं वाटलं की ज्या व्यक्तीला मी एवढं मारलंय, काय नम्रता असेल, काय ते तुकोबारायांचं वर्णन
जन्माला येतं त्यावेळेस तिथं नाळ तोडली जाते, बरोबर आहे ना? मग तिथं ते आपलं जीवाशिवाचं जे असतं, कारण आपण ज्यावेळेस आईच्या गर्भात असतो त्यावेळेस त्या घाणीत असतो, त्यामुळे त्या भगवंताला म्हणत असतो की देवा मला या घाणीतून आहे ना तू एकदम रिकामा कर, मोकळं कर, पण मी तुझं नामस्मरण घ्यायला विसरणार नाही. शिवाची भेट हे साधू संत करून देत असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीत कमळ आहे त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती हे सद्गुरू हे संत आपल्याला करून देत असतात. विठाला 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 काही लोकांनी विचारलं की ठीक आहे तुम्हाला ते भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, महाराज तुम्ही तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटलाय ना, मग तुम्ही तो कुठे ठेवलाय?
त्रिलोक्याचा. आणि माझ्या हनुमंतरायाने जिवंत उदाहरण आपल्या समोरचं उदाहरण आहे. श्रीराम जानकी बेटे श्रीराम जानकी गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालायची, गोपीचंद टिळा लावायचा आणि सतत त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. असं केल्यावर काय होतं की अभंगाच्या चौथ्या चरणात संतत
सेवा माझे गुरुवर्य सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा यांच्या चरणी तसेच हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करते. आमचे हनुमान ट्रस्टी असेल, आमचे मेत्रे मामा असतील, आमचे गोरे काका असतील, रामभाऊ असतील, आमचे आप्पा असतील जे मुलीसारखं प्रेम करतात, आमचे मेत्रे भाऊ असतील, वाडवकर साहेब असतील, कराळे साहेब असतील आणि आमच्या भजनी मंडळाचे प्रत्येक शनिवारी जे भजन घेतलं जातं ते आमचे पक्वाजे घुले काका असतील, परत आमचे जयहारी भजनी मंडळाचे वाघमारे काका, ही बरीच मंडळी गणपत तात्या असतील, एस सर असतील आणि गोडगे ताई एवढे लांबून आल्या, त्यांना फोन केला त्याही आल्या, त्यांचेही आभार मानते. आणि आज माझ्या कीर्तनासाठी मला लाभलेले आमचे पकवाज वादक प्रथमेश, कारण आम्ही ज्यावेळेस सरांकडे क्लास यायचो त्यावेळेस प्रथमेश पण लहान होता, 10-15 वर्षापूर्वीपासून, कारण त्याला लहानपणापासून आम्ही ओळखतोय. तसं तोडीच तोड आमच्या सोनालीताई करपेंच्या शिष्य आहेत. परत ह्या गायक आहेत सगळ्या, कोमल आहे आमची, त्या दोघी ताई आहेत, गुरुताई आहेत, आमचं दत्त भजनी मंडळ आहे आणि आळंदीतले हे वारकरी आहेत. तसंच या बाजूला